श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 25 जुलै म्हणजेच शनिवारी आली आहे देवशयनी आषाढी एकादशी. आषाढी एकादशी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ती म्हणजे पंढरपूरची वारी. वर्षभरातील 24 एकादशीपैकी आषाढी एकादशीला विशेष महत्त्व आहे. आषाढी एकादशी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात येते. भक्तांसाठी आषाढी एकादशी हा दिवस विष्णूंचे आशीर्वाद घेण्याचा असतो. असे म्हटले जाते की जो व्यक्ती या एकादशीचे व्रत करतो त्याचे सर्व पाप नष्ट होतात आणि त्याला मोक्ष प्राप्त होतो. या दिवशी चातुर्मासाची सुरुवात देखील होते आणि पंढरपूर येथे मोठी यात्रा भरते. लाखो वारकरी पंढरपुरात येऊन विठ्ठलाचे दर्शन घेतात. विठ्ठलाच्या नामाने अवघी पंढरी दुमदुमून जाते. आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी किंवा महा एकादशी असे देखील म्हटले जाते. असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णू 4 महिने योग निद्रेत जातात आणि या काळाला चातुर्मास म्हणतात, ज्या दरम्यान भक्त भगवानांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी विविध आध्यात्मिक पद्धती पाळतात. या दिवसाच्या व्रतात सर्व देवांचे तेज एकवटलेले असते. या दिवशी वस्तू दान केल्याने पुण्य प्राप्त होते आणि देव प्रसन्न होतात. ते तुमचे कर्म शुद्ध करते आणि जीवनातील अडथळे दूर करतात. सात्विक आहार शरीर आणि मन शुद्ध ठेवते. तसेच या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने, त्याला जल अर्पण केल्याने पितृदोष शांत होतो आणि कुंडलीतील ग्रहांचे नकारात्मक प्रभाव कमी होतात. यामुळे जीवनात स्थिरता येते आणि शांती येते. या दिवशी विठ्ठल रखुमाईची संयुक्त पूजा घरात सुख शांती समृद्धी आणते. संपत्तीत अपार वाढ होते आणि सर्व इच्छा पूर्ण होतात. या वर्षी देवशयनी एकादशीच्या दिवशी अनेक दुर्मिळ आणि शुभ योगांचा संयोग जुळून येत आहे, जसं की अमृतसिद्ध योग, शिववास योग, ब्रह्मयोग, इंद्रयोग आणि पुष्य नक्षत्रावर सूर्य व उच्च राशीतील गुरु यांचा संयोग. या योगांमुळे या दिवशी केलेले जाणारे प्रार्थना आणि उपायांचा आपल्याला अतिशीघ्र फळ हे प्राप्त होणार आहे. धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात. पण तुम्ही आषाढी एकादशीचं व्रत करत असाल किंवा नाही करत असाल तरी सुद्धा तुम्हाला या दिवशी काही नियमांचं पालन हे करायचं. तसेच या दिवशी आपल्याला अजिबात या 3 प्रकारच्या भाज्यांचं सेवन हे करायचं नाही आहे. जर आपल्याकडनं कळत नकळत या भाज्यांचं सेवन केलं गेलं तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या संकटांना आपल्याला सामोरं हे जावं लागू शकतं. आपलं एकादशीचं व्रत हे मोडलं जाऊ शकतं. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या भाज्या आपल्याला अजिबात खायच्या नाहीत, तसेच कोणत्या नियमांचं आपल्याला पालन हे करायचं. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये जय हरी विठ्ठल लिहायला विसरू नका. तुम्ही एकादशीचं व्रत करत नसतील तरी सुद्धा तुम्हाला आवर्जून आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशीचं व्रत हे करायचं आहे. कारण या दोन्ही एकादशीचं व्रत केल्यामुळे आपल्याला वर्षभरामध्ये येणाऱ्या 24 एकादशीचं व्रत केल्याचं पुण्य हे प्राप्त होत असतं. आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्रीहरी विष्णू माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवात ही करायची. त्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला हळद आणि गंगाजल टाकून स्नान करायचे. जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा. स्नान केल्यानंतर यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दान हे करायचे. हे दान केल्यामुळे आपल्यावर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपाही होत असते. स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे. जर शक्य असेल तर या दिवशी लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते. त्यानंतर आपल्याला व्रत करायचा संकल्प हा घ्यायचा आहे.
आता तुमच्याकडे श्रीहरी विष्णूंची मूर्ती असेल किंवा तुमच्याकडे विठ्ठल रखुमाईची मूर्ती असेल तर त्यांना तुम्हाला पंचामृत किंवा जलाभिषेक करून घ्यायचा आहे. पुन्हा स्वच्छ पुसून त्यांच्या स्थानावर ठेवायचं. आता हळद अर्पण करून घ्यायची आहे. त्यानंतर पिवळी फुलं, पिवळी फळं श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय ती अर्पण करून घ्यायची. त्यांना सर्वात जास्त प्रिय ती म्हणजे तुळस. आता तुळशीचे तुम्ही पत्र अर्पण करू शकतात किंवा तुळशीचा हार बनवून तो सुद्धा अर्पण करू शकतात. आपण तुळशीचं पत्र अर्पण करणार तेव्हा आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छाही पूर्ण करण्याकरता आपल्याला प्रार्थना करायची. असं केल्यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतात. त्यानंतर आपल्याला विष्णू सहस्त्रनामाचं पठण किंवा श्रवण करायचं आहे. विठ्ठलाचे अभंग किंवा आरती करून घ्यायची आहे. तसेच आषाढी एकादशीच्या व्रतकथेचं पठण किंवा श्रवणसुद्धा करून घ्यायचं आहे. गोडाचा नैवेद्य अर्पण करून घ्यायचा आहे. अशा रीतीने आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. आता जाणून घेऊया त्या कोणत्या भाज्या आहेत किंवा ते कोणते पदार्थ आहेत जे आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी अजिबात सेवन करायचे नाही. त्यामध्ये सगळ्यात पहिला पदार्थ म्हणजे तांदूळ. कोणत्याही एकादशीच्या दिवशी तांदळाचं सेवन हे केलं जात नाही. म्हणजेच तुम्हाला भात खायचा नाही आहे. त्याचबरोबर भातापासून किंवा तांदळापासून बनलेल्या कोणत्याही पदार्थाचं सेवन हे करायचं नाही. एकादशीच्या दिवशी तांदूळ हा पूर्णपणे वर्ज्य मानला जातो. तांदळाचा संबंध चंद्रग्रहाशी असतो आणि चंद्र हा मनाचा कारक असतो आणि एकादशीच्या दिवशी तांदळाचं सेवन केल्यामुळे आपलं मन विचलित होण्याची शक्यता असते. म्हणूनच आपल्याला तांदळाचं सेवन हे करायचं नाही आहे. त्याचबरोबर आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी चुकूनही घेवड्याच्या भाजीचं सेवन हे करायचं नाही. घेवडा म्हणजे वाल. एकादशीच्या दिवशी घेवड्याच्या भाजीचं सेवन केलं जात नाही. जर आपल्याकडनं कळत नकळत केवड्याच्या भाजीचं सेवन केलं गेलं तर त्याचे भोग जे ते आपल्या मुलाबाळांना भोगावे लागतात. तसेच आपल्याला बार्लीचं सेवन सुद्धा करायचं नाही आहे. बार्ली हा गव्हाचाच प्रकार असतो. एकादशीच्या दिवशी बार्लीचं सेवन करणं सुद्धा वर्ज्य मानलं जातं. त्याचबरोबर आपल्याला एकादशीच्या दिवशी चुकूनही कांदा आणि लसूणचं सेवन हे करायचं नाही, कारण कांदा आणि लसूण हे तामसी पदार्थामध्ये येतो. त्याचबरोबर आपल्याला वांग्याचं सेवन सुद्धा करायचं नाही आहे. आषाढी एकादशीपासून चातुर्मास सुरू होतो, तर एकादशीच्या दिवशी आपल्याला वांग्याचं सेवन तर करायचंच नाही आहे, पण संपूर्ण चातुर्मासामध्ये सुद्धा वांग्याचं सेवन हे संपूर्णपणे वर्ज्य मानलं जातं, कारण वांग हे तामसी पदार्थामध्ये येतं. त्याचबरोबर तुम्ही व्रत करत असाल किंवा नाही करत असाल तरीसुद्धा तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या तामसी पदार्थाचं सेवन हे करायचं नाही आहे. तामसी पदार्थ म्हणजे मांस, मच्छी, मटण, मदिराचं सेवन तुम्हाला अजिबात करायचं नाही आहे. जर कळत नकळत तुमच्याकडनं किंवा तुमच्या घरातील इतर सदस्यांकडनं या गोष्टींचं सेवन केलं गेलं तर त्यामुळे आयुष्यामध्ये सर्व प्रकारच्या समस्यांना, संकटांना तुम्हाला सामोरे हे जावं लागू शकतं. तसेच तुम्ही व्रत करत असतील आणि त्यामध्ये तुम्ही फळाहार घेणार असतील, त्या फळामध्ये तुम्हाला चुकूनही फणसाचं सेवन हे करायचं नाही आहे किंवा फणसापासून बनवलेल्या कोणत्याही पदार्थाचं तुम्हाला सेवन हे करायचं नाही आहे, कारण फणससुद्धा तामसी पदार्थामध्ये येतो. तसेच आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला ब्रह्मचर्येचं पालन हे करायचं. जेवढं जास्त होईल तेवढं आपल्याला श्रीहरी विष्णूंचं नामस्मरण हे करायचं आहे. तसेच एकादशीच्या दिवशी कोणाचंही आपल्याला मन दुखवायचं नाही आहे, कोणालाही अपशब्द बोलायचं नाही आहे किंवा कोणाबद्दल आपल्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा द्वेष हा आपल्याला ठेवायचं नाही आहे. केवळ भक्तीत लीन राहायचं आहे. भगवान विष्णूंची कथा ऐकायची आहे किंवा श्रवण करायचं आहे, मंत्राचा जप करायचा आहे. तसेच या दिवशी तुळशीची पत्रसुद्धा तोडली जात नाही, तुळशीला जल अर्पण केलं जात नाही किंवा तिला स्पर्शसुद्धा केला जात नाही, कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे. एकादशीच्या दिवशी माता लक्ष्मीचं निर्जला व्रत असतं आणि जर कळत नकळत आपल्याकडनं तुळशीला स्पर्श केला गेला किंवा तिला जल अर्पण केले गेले तर त्यामुळे माता लक्ष्मीचं निर्जला व्रत हे मोडलं जातं आणि त्याचे भोग जे आहेत ते आपल्याला भोगावे लागतात. तर एकादशीच्या दिवशी आपल्याला संपूर्ण दिवसभर व्रत करायचं आहे, रात्री जागरण करायचं आणि दुसऱ्या दिवशी पारण वेळेमध्ये आपल्याला श्रीहरी विष्णूंची पूजा करायची आहे. ब्राह्मणांना किंवा गरजू व्यक्तींना दान करायचं आणि त्यानंतर आपल्याला व्रत हे सोडायचं आहे. तसेच एकादशीच्या दिवशी केस किंवा नखे कापणं निषेध मानले जाते. तसेच एकादशी आणि द्वादशीच्या दिवशी चुकूनही आपल्याला केस हे धुवायचे नाही आहेत.
तर या काही भाज्या आहेत, ह्या काही पदार्थ आहेत, हे काही चुका आहेत ज्या आवर्जून आपल्याला एकादशीच्या दिवशी टाळायच्यात. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो. हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.